नागपुर के सदर पुलिस थाना हद के बैरामजी टाउन परिसर के पान ठेले में अज्ञात आरोपी ने चोर की घटना को अंजाम दिया था। यह चोरी की घटना परिसर में लगे सीसीटीवी कैमरे में कैद हुई थी। फिरियादी करण यादव ने सदर पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई, जिसके आधार पर पुलिस ने तुरंत जांच शुरू कर दी थी। जांच के दौरान सीसीटीवी फुटेज के आधार पर पुलिस ने कुख्यात आरोपी को गिरफ्तार कर लिया है। बता दें कि आरोपी ने पान ठेले से सिगारेट और अन्य सामान चोरी कर लिया था। पुलिस ने आरोपी से गहनता से पूछताछ करने पर उसने और अन्य 3 पुलिस थाना हद में चोरी के मामले का खुलासा किया, जिसमें धंतोली, गिट्टी खदान और राणा प्रताप नगर पुलिस थाना शामिल है। बता दें कि पुलिस ने आरोपी के पास से सिगारेट और अन्य सामान, 3 दुपहिया वाहन और 3 ई-रिक्शा की बैटरी सहित 3,34,000 का माल जब्त कर लिया है। आगे की जांच सदर पुलिस कर रही है। सदर पोलीस स्टेशनमध्ये पाठीमागच्या महिन्यामध्ये एक बैरामजी टाउन या ठिकाणी करण यादव यांचा पानठेला होता। तो पानठेला रात्री अचानक पहाटेच्या सुमारास पाठीमागून कोणतरी फोडून पानठेल्यामधून सिगारेट्स आणि त्याची रोख रक्कम, मित्राकडून आलेली रक्कम होती, त्याने ते पानठेल्यामध्ये ठेवली होती 1.5 लाख रुपये। असे एकूण 1,60,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी गेलेला होता। त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना पोलीस स्टेशनकडील डीबीचे पथक, PSI घोगरे आणि त्यांची टीम, ACP मॅडम, DCP सर आणि CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू असताना काही CCTV फुटेज प्राप्त झाले। त्या CCTV फुटेजच्या आधारे तपास पथकाने आरोपी निष्पन्न केला। आरोपी निष्पन्न केल्यानंतर त्याचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे। ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने पानठेला फोडल्याचा गुन्हा कबूल केला। नमूद गुन्ह्यामध्ये आरोपीने त्यावेळेस सिगारेट आणि रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा दाखल होता, परंतु यामध्ये आरोपीकडे कसून चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की त्या ठेल्यामधून फक्त त्याने सिगारेट आणि काही चिल्लर रक्कम चोरली होती। तर 1.5 लाख रुपयाच्या रकमेबद्दल जास्त तपशील त्याच्याकडे नव्हता, त्याच्यामुळे आम्ही पुन्हा फिर्यादीला या समक्ष चौकशी करता बोलवलं। त्यास फिर्यादीला कसून चौकशी केली असता असं लक्षात आलं की जे फिर्यादीकडे त्याच्या मित्राने 1.5 लाख रुपये रक्कम ठेवण्यासाठी दिली होती, ती रक्कम फिर्यादीने त्या पानठेल्यामध्ये न ठेवता ती घरीच ठेवली होती, परंतु गैरसमजुतीने त्यांनी ती रक्कम पानठेल्यामध्ये ठेवली आहे असे समजून त्या 1.5 लाख रुपये किमतीचा रकमेसह सिगारेट चोरी गेल्याची तक्रार दिली होती। तर संपूर्ण सिगारेट चोरी गेलेल्या सिगारेटचे मुद्देमाल तसेच एकूण 1.5 लाख रुपये रक्कम फिर्यादीकडून हस्तगत करून गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आले। यातील आरोपीचा आम्ही अधिक कसून तपास केला असता असं लक्षात आलं की आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यापूर्वी त्याचे गुन्हे दाखल नाहीत, परंतु त्याने जे काही इतर गुन्हे केले होते त्याच्यापैकी त्याने आम्हाला धंतोली पोलीस स्टेशन, त्याचबरोबर गिट्टी खदान पोलीस स्टेशन आणि गिट्टी खदान राणा प्रताप नगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या परिसरातून ॲक्टिवा वाहन चोरी केल्याचं आम्हाला त्याच्याकडून निदर्शन झाले। अधिक कसून केला तपास करून त्याने नंतर ते वाहन ज्या ठिकाणी घाण म्हणून त्याच्या मित्रांकडे ठेवली होती तिथून ते वाहन जप्त करण्यात आले आहे। संबंधित वाहन चोरी संबंधाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। त्याप्रमाणे नंतर अजून कसून तपास केला असता त्याने काही ठिकाणून ज्या बॅटरीज असतात जनरेटरच्या त्या बॅटरी चोरल्याचं निदर्शन झालं। त्याप्रमाणे आम्ही खात्री केली असता त्याच्याकडून 3 बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या संबंधाने सदर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। अशा प्रकारे आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून पानठेल्यातील चोरीचा पूर्ण मुद्देमाल, त्याचबरोबर त्याने चोरी केलेल्या 3 मोटरसायकल आणि 3 बॅटरी असा एकूण मुद्देमाल आपण त्या आरोपीकडून जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये 3,34,000 रुपयाचा मुद्देमाल आहे तो जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासकामी आम्हाला सहाय्यक आयुक्त श्रीमती मेश्राम मॅडम, पोलीस उपायुक्त श्री झा सर, त्याचबरोबर CP सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। याचा जो आरोपी आपण अटक केलेला आहे त्या आरोपीचं नाव गौरव रवी भोयर, राहणार सिमटाकळी, हिंगणा रोड, टी पॉईंट जवळ MIDC पोलीस हद्दीमध्ये राहतो। आणि या संपूर्ण तपास पथकामध्ये आपण जे कामगिरी केलेलं पथक आहे त्याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक घोगरे साहेब आहेत, त्याचबरोबर पोलीस हवालदार आशिष भाळ, पोलीस हवालदार संदीप शेळके, पोलीस हवालदार निलेश लोंदे, पोलीस शिपाई आशिष जाधव, पोलीस शिपाई बालाजी गुट्टे व पोलीस शिपाई पंकज तिवारी अशा पोलीस स्टेशनकडले गुन्हे प्रकटीकरण कक्ष आहे, त्यांनी हा तपास कामगिरी पूर्ण केली आहे।